नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 50 बातम्यांमधून. संघाच्या कार्यालयातील बौद्धिकासाठी अजित पवार गटाची दांडी. अजित पवार गटाचे आमदार न आल्यानं चर्चेला उधाण. अजित पवार आणि आमदार आले असते तर काही बिघडलं नसतं. भाजप आमदार प्रवीण दरेकांची अजित पवार गटाच्या अनुपस्थितीवर प्रतिक्रिया. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जातीय जनगणनेला विरोध. विदर्भ सहसंघचालक श्रीधर गाडगे यांच्याकडून बौद्धिकावेळी उल्लेख. संघाची भूमिका भाजपसाठी अडचणीची ठरण्याची शक्यता. महायुतीचे आमदार आणि मंत्र्यांचं आज नागपुरात बौद्धिक. RSSच्या रेशीम बागेत बौद्धिकाचं आयोजन. मला रोज धमक्या येतात, माझी हत्या होऊ शकते. जर हत्या झाली तरी देखील जयश्री पाटील लढा सुरूच ठेवतील. गुणरत्न सदावर्ते यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधिमंडळात मराठा आरक्षणावर भूमिका मांडण्याची शक्यता. शिंदे समितीचा दुसरा अहवाल स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री काय भूमिका मांडणार याकडे लक्ष. शिंदे समितीचा अहवाल मराठा मंत्रिमंडळ उपसमितीनं स्वीकारला. बैठकीदरम्यान मंत्री भुजबळ आणि शिंदे यांच्यात स्वतंत्र बैठक. नागपूरमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक. मराठा आरक्षणासाठी आज विशेष कॅबिनेटचे आयोजन. हिवाळी अधिवेशन लांबणार का यावर आज निर्णय होणार. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक. विरोधकांकडून अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी. आज दुपारी 3 वाजता इंडिया आघाडीची बैठक. शरद पवार उद्धव ठाकरे बैठकीसाठी दिल्लीत. इंडिया आघाडीचे सर्वच नेते बैठकीला उपस्थित. इंडिया आघाडीचे खासदार संसदेच्या कामकाजावर बहिष्कार घालण्याची शक्यता. संसदेच्या अधिवेशन काळामध्ये आतापर्यंत 92 खासदारांचे निलंबन. निलंबनाविरोधात इंडिया आघाडीतील पक्ष नाराज. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी ठाकरे सध्या दिल्लीत. उद्धव ठाकरेंची सकाळी 11 वाजता दिल्लीत पत्रकार परिषद होणार. थोड्याच वेळात शिवसेना आमदार अपात्रतेवर सुनावणी. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत बाजू मांडणार. इंडिया आघाडी म्हणून काँग्रेसनं युतीचं महत्त्व शिकायला हवं. हुकुमशाहीचा पराभव हा एकजुटीतूनच होतो. 2024 साठी आघाडीच्या रथाला सारथी नेमावाच लागेल. सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला सल्ला. छगन भुजबळ यांच्या कारला विधान भवन परिसरामध्ये आता थेट एंट्री. सुरक्षेच्या कारणास्तव भुजबळ यांच्या कारला थेट प्रवेश मिळणार. गोळी मारण्याची धमकी आल्यानंतर भुजबळांसंदर्भात महत्त्वाचा निर्णय. अदानींवरून प्रश्न विचारल्यावर चमचे का समोर आले. नाव न घेता राज ठाकरेंवर उद्धव ठाकरेंची जोरदार टीका. उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते तेव्हा धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा निर्णय का नाही घेतला. सीएम असताना ठाकरेंनी मराठा आरक्षण का दिलं नाही. शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल. राज्यातील धनगर आरक्षणावर आज विधानसभेमध्ये विशेष चर्चा होणार. धनगर आरक्षणावर अर्धा तास चर्चा घ्या. भाजप आमदार राहुल कुल यांची मागणी. राहुल गांधींच्या वक्तव्यावर आज पुणे सत्र न्यायालयामध्ये सुनावणी. सावरकरांबद्दल काढलेल्या अपशब्दाबद्दल राहुल गांधींच्या विरोधात सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांची याचिका. मुंबई उपनगरामध्ये थंडी वाढली. कांदिवली, बोरिवली, मालाड, गोरेगाव या परिसरामध्ये थंडीची चाहूल. मुंबईतील जे रुग्णालयाचे 21 निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर. त्वचारोग विभाग प्रमुखांविरोधात आंदोलन सुरू. विभाग प्रमुख पदाचा गैरवापर करत असल्याचं म्हणत राजीनामा घेण्याची मागणी. आज मध्यरात्री ते उद्या पहाटेपर्यंत पश्चिम रेल्वेवर ब्लॉक. अंधेरीतील गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी ब्लॉक. मध्यरात्री 1:10 ते उद्या पहाटे 4:40 ब्लॉक सुरू राहणार. नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कोकणामध्ये जाणाऱ्या गाड्यांचं 100% आरक्षण. ऑनलाईन संकेतस्थळावरून आणि तिकीट खिडक्यांवरून तिकिटांचं आरक्षण सुरू. केरळमध्ये सोमवारी कोरोनाचे 111 नवीन रुग्ण आढळले. एका रुग्णाचा मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून केंद्रशासित प्रदेशांना दक्षतेच्या सूचना. मुंबईतील म्हाडातील 1400 कर्मचाऱ्यांना आता विमा कवच. कर्मचाऱ्यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कुटुंबाला 5 लाख रुपये मिळणार, तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 50 लाख रुपये मदत म्हणून देण्यात येणार. मुंबईतील पत्राचाळीतील 303 घरांचं बांधकाम पूर्ण. म्हाडा सोडतीमधील विजेत्यांना जानेवारी अखेर ताबा मिळणार. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे 13 नवीन रुग्ण. राज्यामध्ये 24 सक्रिय रुग्ण. काही महिन्यामधील हा सर्वात मोठा आकडा. पुणे जिल्ह्यामध्ये अनधिकृत शाळा सुरू झाल्यास शिक्षण अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार. विद्यार्थी, पालक आणि शासनाची फसवणूक होत असल्याचं सरकारचा निर्णय. नवीन वर्षामध्ये पिंपरी ते निगडी मेट्रोचं काम सुरू होणार. प्रशासनाचे 130 आठवड्यामध्ये बांधकाम पूर्ण करण्याचं नियोजन.
पुण्याच्या नांदेड सिटीमधील रहिवाशांना 40% सवलत न देता मालमत्ता कराची देयकं. पुणे महानगरपालिकेचा नियमांचा विसर. 12,000 सदनिका धारकांना फटका बसणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये विवाह सोहळ्यात दिव्यांगांना उद्योग उभारणीसाठी मदत. उद्योगपती DS काटे यांच्याकडून दिव्यांगांना पत्राळी बनवण्याचं मशीन वाटप. काटे परिवाराच्या सामाजिक उपक्रमाचं सर्वत्र कौतुक. नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आई तुळजाभवानी देवस्थानच्या नववर्षाच्या कॅलेंडरचं प्रकाशन. यावेळी अजित पवारांकडून आई तुळजाभवानी देवस्थानबाबत माहिती. समृद्धीवरील अपघातामध्ये मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना अद्यापही शासकीय मदत नाही. नागरिकांचं सिंदखेड राजा इथं समृद्धीवरील अपघातस्थळी आंदोलन. बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील हजारो हेक्टरवरील हरभरा धोक्यात. अवकाळीचा फटका बसल्यानं हरभऱ्यावर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांना उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला. नाशिकमधील सिडको परिसरामध्ये 194 किलो भेसळयुक्त पनीर जप्त. FDAची मोठी कारवाई. भेसळयुक्त पनीरसह 1.25 लाख रुपयांचा साठाही नष्ट. वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये तालुका पुरवठा अधिकाऱ्यावर कारवाईसाठी शरद पवार गटाचं आंदोलन. दाभा गावातील परवाना नियमित झालेल्या रेशन दुकानाला अधिकारी अभय देत असल्याचा आरोप. वाशिममध्ये दारूबंदीच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. दारूबंदी समन्वय महाराष्ट्र संघटनेचं आंदोलन. पुणे नाशिक महामार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात. ट्रॉली रस्त्यावरच उलटल्यानं मोठी वाहतूक कोंडी. सोलापूरच्या माढा तहसील कार्यालयासमोर वकिलांचं ठिय्या आंदोलन. हक्कपत्र नोंदी तहसील स्तरावर घेऊन नोंदी करण्याच्या मागणीसाठी माढा वकील संघ आक्रमक. नाशिकच्या पूर्व भागामध्ये दुष्काळाची दाहकता. शेतकरी आणि शेतमजुरांचा कामासाठी कळवणकडे प्रवास. चारा पाण्याचा प्रश्न गंभीर. वाशिम जिल्ह्यामध्ये एसटीच्या प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ. तांत्रिक बिघाडामुळे बस कार्यशाळेत दाखल. आगाराचं नियोजन ऐन हंगामात कोलमडण्याची भीती. नाशिकमध्ये मद्यधुंद तरुणाचा तलवार नाचवत धिंगाणा. परिसरामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न. संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद. धाराशिव जिल्ह्यामध्ये दुष्काळ असल्यानं मजुरांची संख्या वाढली. 622 ग्रामपंचायतीपैकी 378 ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमी योजनेच्या 1700 कामावर 13,000 मजूर. ठेकेदाराचं बिल थकल्यानं धाराशिव शहरामध्ये 10 दिवसांपासून कचरा उचलणं बंद. अनेक भागात कचऱ्याचे अक्षरशः मोठाले ढीग. साथीचे आजार पसरण्याची भीती. ग्रामस्थांच्या मागणीनंतर शिर्डीमध्ये साईबाबा संस्थांकडून जुनी दर्शन रांग आता बंद. त्रिसदस्यीय समिती बरखास्त करून लवकरात लवकर विश्वस्त मंडळ नेमण्याची राज्य सरकारकडे मागणी. राज्यातील OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 1,000 कोटी रुपये द्या. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्याची आमदार अभिजित वंजारी यांची अधिवेशनात मागणी. चीनमध्ये भूकंपाचे मोठाले धक्के. भूकंपामुळे आतापर्यंत 95 जणांचा मृत्यू तर 200हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती. राज्यामध्ये कांदा साठवणुकीसाठी महाबँक स्थापन. समृद्धी महामार्गालगत 13 कृषी समृद्धी केंद्रांच्या उभारणीचं काम सुरू. मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. राज्यातील 2रीपर्यंतची शाळा सकाळी 9 नंतरच भरणार. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची घोषणा. पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी करण्याचा निर्णय. कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये कोळसा कारखान्याची वीज आणि पाणी पुरवठा बंद करण्याची मागणी. ग्रामपंचायत प्रशासनाकडून महावितरणला निवेदन.